हाय गाइस, वेलकम टू माय ब्लॉग, न्यू ब्लॉग। आज बनाएंगे कारलेचा हलवा। ठीक है, तो कड़वी चीज को मैं बनाऊं तो कुछ बढ़िया सा बातें भी हो जाएंगी। अक्सर लोगों को क्या है, अगर लोगों को ये बोले तुम जानवर हो तो गुस्सा आ जाता है, लेकिन उसी को अगर बोलेंगे तुम शेर हो तो खुश हो जाता है। शायद पता नहीं उसको। शेर का एग्जाम्पल। हाँ, शेर भी एक जानवर ही है। ऐसा बढ़िया सा छिलके लेने का ऊपर का। देखो आजकल लोग क्या है, आजकल के जमाने के लोग क्या है, करेला खाते ही नहीं। करेला बोलते बहुत कड़वा लगता है, ये सो। मैं तो कहता हूँ आप अपने बच्चों को आदत लगाओ। ठीक है, बचपन से आदत लगाओ। हफ्ते में एक बार तो करेले की सब्जी बनाऊंगी। अब जो नहीं खाते उनको कैसा भी बनाओ, कड़वा लगेगा ही। अभी अपना क्या है, अपन हमेशा खाते रहते हैं, अपने को कोई कड़वा लगता ही नहीं। ये देखो मैं आपको दिखाता हूँ। ये करेला है, छोटा सा काट लिया, अंदर का बीज निकाल दिया। अपन कच्चा भी खा सकता है, ऐसा कुछ कड़वा लगेगा कि नहीं। जब आपको आदत ही नहीं है तो करेगा ही। तो ऐसा छिलके लेने का और इसको ऐसा चिरा मारने का। चिरा मारा, ये रहा। ठीक से नहीं मारा है, एक मिनट। प्रॉपर दिखाऊंगा, एक ही दिखाऊंगा, लेकिन वीडियो लंबा हो जाएगा ना। ये देखो, दिख रहा? ऐसे इसके अंदर का बीज निकाल देने का। ठीक है, ये बीज निकाल गया। क्लियर? अंदर का पूरा निकाल देने का, बाहर का छिलका घिस देने का बढ़िया सा। अब इसको क्या करने का, बर्तन लेने का, कोई भी छोटा मोटा, ऐसे रख लेने का, और इसके ऊपर से थोड़ा नमक डालने का। नमक डाल के कम से कम आधा घंटा 40 मिनट तक ऐसे ही रख दो आप। कुछ नहीं डालना इसके ऊपर। फिर आगे का प्रोसेस बताता हूँ। ठीक है, तो फायनल आपले झाले आता सगळं व्यवस्थित। आता हे मीठ टाकून घ्यायचं याच्यात। ठीक आहे, मीठ टाकून थोडंसं मिक्स करून, जास्त टाकायचं बस। त्याला दुसरं काही करायचं गरज नाही, बस असं ठेवून द्या। बस किती, अर्धा तास ते 40 मिनिट। ठीक आहे, तुम्हाला दाखवतो आता पुढचं। इकडं मला छासणी करायची आहे। बघत राहा। हे साखर, अंदाजवारी टाकतो बस, जास्त नाही। ज्या प्रकारे आपण गुलाबजामुनला छासणी करतो ना, तसंच करायचं, पण थोडं पाणी कमी ठेवायचं गुलाबजामुन पण। कारलं शिजवून घ्यायला ठेवले आपण 10 मिनिट, 5 मिनिट जास्त। एक उकळी यायची, पुन्हा शिजवून घ्यायची त्याला। आणि हे पाकायला आता कसं आहे, जेवळ झालं कमी 5 वाजता सकाळी सुरू केलं तर मला ती आवाज भेटायली। मग 5-6 किलोमीटर जाऊन घेऊन आलो, मग प्रोसेस परत चालू। हे आपलं झालं आता पाक रेडी, बघू शकता अशा प्रकारे घट्टमध्ये। आणि कडल्या साईडला आपण कारलं शिजवायला ठेवलंय, आता शिजवून घेतल्यावर तुम्हाला दाखवतो। तर हे 250 ग्राम मावा आहे, अशा प्रकारे टाकून घ्यायचं। काय काय तो माय लड्डू काय मग, अशा प्रकारे आपलं एक उकळी आलेला। हे आता असं व्यवस्थित शिजवून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊ, मावामध्ये साखर एक 50 ग्राम टाकून घ्या। 250 ग्राम आपला मावा आहे, 50 ग्राम टाकून घेतलं तर भरपूर होतं।
काय देऊ हे खाना ते खा पार कर हो मग हा लाव मग लाव तर मस्तपैकी असं झालंय पातळ असं त्याचं कन्सिस्टन्सी असं झालं पाहिजे मस्तपैकी गोड पण झाले आपण साखर टाकल्यामुळं तर बंद करूया गॅस फायनली आपण बंद केलोय पडशील मा आज का ना चालूस रे आज का कुरलालूस आपले कारले शिजलेले पटापट बनवायचे आपल्याला फायनल आपलं कारलं शिजलंय गॅस घेऊ बंद करून याला आपण पलटी करून घेतो हे पाणी फेकून द्यायचं आता याच्यामध्ये थंड पाणी ओतलं होतं मी देऊन घेतलंय आता हे पाकमध्ये टाकून घ्यायचं एक 15 मिनिट शिजून घ्यायचं परत पाकमध्ये या याचं काम झाले ओके चांगलं आता फायनली आपण एक 15 मिनिट चांगलं व्यवस्थित शिजवून घेतले आता गॅस करू बंद ओके हो मा हा लड्डू देऊ थांब आता तुझ्यासाठी लड्डू केले की मी हा ह्या बघा असं छानपैकी लड्डू तयार झाले आपलं कारलं शिजायला वेळ लागला उकळी पुन्हा शिजवून घ्या तर कम से कम 20-25 मिनिट अर्धा तास 20-25 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं जास्त नाही मऊ हो शिजवून आणि ह्याच्यामध्ये 15 मिनिट पाकमध्ये ठीक आहे असं शिजवून घ्यायचं फर्स्ट क्लास मग मित्रांनो विचार करा मी कारल्याचं असं डेझर्ट बनवलं फर्स्ट क्लास व्यवस्थित लाईक करणं तुमचं काम आहे सपोर्ट करणं आज सुट्टी आहे ना आपली म्हणून म्हणलं त्याच्यावर नवीन बनवा आता हे मावा आपण रेडी केलेलं होतं महाराष्ट्र माझा ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचं आता माझ्याकडे अवेलेबल नव्हते ड्रायफ्रूट म्हणून मी फक्त मावा साखर ह्याच्यामध्येच काम बघले जर तुम्हाला आवडत असेल तर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही हे बघा अशा प्रकारचे भरून घ्यायचं मध्ये आता सगळ्यात पहिला आमचं पिल्लू खाणार आहे हा पिल्लू खाणार आहे का असं व्यवस्थित तुम्हाला भरून झाल्यावर दाखवतो पूर्ण तर फायनली आपलं असं कारल्याचं डेझर्ट रेडी झाले हा गरम आहे जरा नको तर सगळ्यात पहिला आपलं पिल्लू खाते तुम्ही म्हणता ना कोड लागते आपलं कडू लागते काहीच कडू लागत नाही आता बघा आमचं पिल्लू कसं खाते हा एक पीस हा कसं आहे मग कसं आहे छान आहे कसं आहे असं करून दाखव छान आहे हा आणि आता तुमच्यासाठी खास मी कारल्याचं डेझर्ट बनवले व्हिडिओला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कामाला सुट्टी द्यायचं नाही काम महत्त्वाचं पैसा महत्त्वाचं बाकी दुनियादारी गेलं तेल लावत जय हिंद जय महाराष्ट्र